संगमेची जोडी आपण पाहतो रजनीकांत म्हात्रे आणि विजय म्हात्रे. तर गोलंदाज आपण पाहतो सुखनाथ पाटील. स्ट्रायकरला आपण पाहतो रजनीकांत म्हात्रे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विजय म्हात्रे. तर गोलंदाज सुखनाथ पाटील. 5 षटकांची लढत असेल. ऑफ साइडला एक क्षेत्ररक्षक, ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो. SRGS 40+ मैत्री चषक 2024 पर्व आपण पाहतो. पर्व दुसरा गेमोजान लेट्स प्ले. गोलंदाज तयार. सुखनाथ पाटील राईट हँड राऊंड विकेट. पहिला चेंडू फुलटॉस होता. ऑफ साइडला खेळतात. गुड फिल्डिंग. तोपर्यंत स्वतःचा अकाउंट ओपन करतात. बिनबाद एक. पहिल्या फिरतील पहिला सामना आपण पाहतो निर्जय विपक्ष बोपर संघाने एकाती वर्षाचे प्रस्थापित केला. तो सामना जिंकला बोपर संघाने फलंदाजीच्या जोरावर. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये निर्जय संघाने फक्त 41 धावा कुठल्या आणि 2 षटकांमध्ये तो सामना संपला बोपर संघाने. शरद माळीने काय गोलंदाजी केली. 2 षटकात फक्त 13 धावा खर्च केला. 3 गडी बाद केलेत. स्ट्रायकरला विजय म्हात्रे, गोलंदाज सोमनाथ राईट हँड विकेट. ऑन साइडला खेळता चेंडू पडतो मध्ये कदाचित पहिला चौकार येतो विजय म्हात्रेच्या बॅट मध्ये. मोहिलीच्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता कोळेगाव संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका बनवला. चेंडू पडतो नॉट लँड मध्ये. 1 डाऊन चोर बरोबर लागोपाठ 2 चौकार. नऊ धावा आपण पाहतो. 10 पटकावून मोहिलीच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेचा उपविजेता संघ आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकेवर ठरले होते विजय म्हात्रे. आदरणीय सुखदेवदादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल दादा या व्यासपीठावर. त्या मैदानाचे मालक आदरणीय सुखदेवदादा पाटील यांना विनंती करतो दादा व्यासपीठावर यायचं. धावसंख्या पोहोचली होती 10 वर. 2 अंकात धावसंख्या पोहोचते. सुखनाथ पाटील राईट हँड राऊंड विकेट. ऑन साइडला खेळता चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 11 वर पोहोचते. आतापर्यंत विजय म्हात्रेच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. बिनबाद 11ची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. षटकातील एक चेंडू बाकी असेल. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. अपील जोरदार करतात. पंच मात्र तटस्थ. अशा पद्धतीने पहिला षटक समाप्त होते. बिनबाद 11 धावा. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ. बिनबाद 11 धावा आपण पाहतो. धावफलकावर दीपक म्हात्रे येतात गोलंदाज.
SRGS 40+ मैत्री चषक 2024 पर्व आपण पाहतो. पर्व दुसरं स्ट्रायकरला आपण पाहतो रजनीकांत मात्रे. गोलंदाज तयार. राईट राऊंड विकेट. ऑन साइडला खेळतात. चेंडू थांबणार नाही. रजनीकांत मात्रेचा बॅट बंद. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकार. 4 धावा. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. रजनीकांत मात्रेचा बॅट बंद चौकार आला. विजय मात्रेचा बॅट बंद 2 चौकार आले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर फलंदाज रजनीकांत मात्रेने चौकार ठोकला. बिनबाद 15 धावा. गणेश साळुंके, सुदर्शन पाटील, संदीप भोईर आणि राजू पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगल्या क्षेत्रदृष्टीचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र चेंडू फेक थोडीशी चुकीच्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत धावा येतात 2. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने संवाद साधला जातो. 17 धावा आपण पाहतो. धावफलकावर षटक क्रमांक दुसऱ्या मार्गाचा असताना गोलंदाज आपण पाहतो दीपक म्हात्रे. ऑन साइडला खेळतात. झेलची शक्यता. झेल टिपला जातोय आणि तिथं मात्र विकेटचं पतन होतं. रजनीकांत म्हात्रेला माघारी परतावं लागतं. गोलंदाज दीपक म्हात्रेने पहिलं यश प्राप्त केलं. धावसंख्या 22 वर पोहोचली आहे. गेले 2 दिवस मुख्य पंच आपण पाहतो श्रीनाथ मात्रे मॅनफ्रॉम नागाव आणि शशांक पाटील मॅनफ्रॉम संदर हे 2 पंच अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. स्पर्धा म्हटली की पंच फार मोठा घटक असतात. स्पर्धेचा फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. दोन्ही पंच चांगली कामगिरी करतात. इथं मात्र फटका टाकला. चेंडू परतून मध्ये सिंगल तर आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालं. त्यांना आज एक कार्यक्रम असेल गोळेगावच्या प्रीमियरच्या मैदानात. धावसंख्या 23 वर पोहोचली आहे. सलामीचे फलंदाज विजय मात्र अजूनही खेळपट्टीवर 2 चौकार त्यांच्या बॅट मध्ये आले. धावसंख्या 23 एका गड्याच्या मोबदला. गोलंदाज तयार. कोलटापाचा चेंडू उत्तम मात्र धावची शक्यता होती. फलंदाज सुरक्षित दोषीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. विजय मात्र सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धावा येतात 2. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. अशा पद्धतीने 2 षटके संपलेत. एकाकडे मोबदल्यात 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. डीजे
कारण या सामन्यात जो संघ जिंकेल त्याच्याशी भोपर संघ 2 आहेत कारण थोडीशी ऍडजस्टमेंट आपण करावी लागते आपल्या अध्यक्षांसाठी. प्लीज लक्षात घ्या. गोलंदाज तयार, हनुमान म्हात्रे. ऑन साईडला घ्यायचा चेंडू पडतो मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र इथं मात्र रनिंग बिटवीन द विकेट. बघा विजय मात्र अशी ते हुशार आपण पाहतो. अगोदर त्यांनी पाहिलं चेंडू कलेक्ट करतो क्षेत्ररक्षक पोहोचतो तोपर्यंत अवधी धावा लागतात. 2 धावांच्या परिस्थिती 27 वर. कारण भोपर संघ घरी गेला. आता हिम्मत पाटील आपण काहीच करू शकत नाहीये. भोपर संघ घरी गेला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर ठेवला. डॉट बॉल. षटकामध्ये तिसऱ्या मार्गाचा असताना गोलंदाज हनुमान मात्रेला आपण पाहतो. धावसंख्या 27. ऑन साईडला खेळतात. फटका फटला. झेलची शक्यता. झेल टिपला जाते. दुसरा धक्का बसतो टीम जगावते फुटबॉल कोळेगाव संघाला. धावसंख्या 27. नवीन फलंदाज आपण पाहतो निलेश जाधव येत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबाईलला 27. 27 धावा त्या फलकावर. ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू गेला असता स्वतःला सावरलं तोपर्यंत धावा येतात. त्या 2 धावसंख्या 29 वर पोहोचली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली. बघा जर आयोजकांच्या वतीने कुठेतरी आतमध्ये जा कारण गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला तर आमचे प्रदीप बोर आले साध्याचे कारण ते सुद्धा आयोजक आहेत. साधे संघाचे संगणक प्रदीप बोर येतात कारण त्यांची स्पर्धा आपण पाहतो ते सुद्धा आयोजकांच्या भूमिकेत असतील. धावसंख्या 29. गडी बाद झाले ते 2. ऑन साईडला खेळतात. चेंडू पडतो मध्ये 1-0. निलेश मात्र जाधवच्या बॅट बंद आला हा चौकार. 4 धावा. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना 33 धावा त्या फलकावर. निलेश जाधव चांगली फलंदाजी करतात. बापटला गेले. ऑफ साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहे दीपक. गुड फिल्डिंग. तोपर्यंत आली सिंगल. धावसंख्या पोहोचली 34 वर. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 34 धावा.
आता डीजे एम्बॉयज आमचे निलेश पाटील यांच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकतो गेले 2 दिवस. 3 षटक संपली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो जितू मात्र येत आहेत. जितू मात्र तयार. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. धावसंख्या आपण पाहतो 34. फुलटा चेंडू संधी साधली फलंदाजानं. निलेश जाधवच्या बॅटमध्ये येतो हा चौकार आणि पंचांनी नऊचा इशारा केला. एकूण 5 धावा आल्या. फ्रीडचा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचली ती 39 वर. फलंदाजाला संधी असेल. परभणी असेल. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले. विजय मात्र धावसंख्या 40 वर पोहोचली. चेंडू पडतो मध्ये. सुभाष मडबे आहेत. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो निलेश जाधव आणि विजय मात्र दरम्यान. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. सलामीचा फलंदाज विजय मात्र अजूनही खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करतात. मात्र हा चेंडू जितू मात्र बॅट हाताळला. पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. फिरकीचा असर बाहेर काढला. फलंदाजाला पूर्णपणे डॉमिनेट करतो गोलंदाज जितू पाटील. मात्र लागोपाठ 2 चेंडू निर्धार खेळतात. धावसंख्या स्थगित 42 धावा. 2 चेंडू बाकी असतील. जितू मात्र राटामावर विकेट. आता मात्र ऑनसाइडला खेळता चेंडू पडतो मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. फंबल झाले. पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 44 वर. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं न्यूझीलंड संघाने 41 धावा कुठल्या होत्या. भोपर संघाने 2 षटकांमध्ये सामना संपवला. इथं मात्र चेंडू उंच गेला. झेलची शक्यता. झेल सुटला. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. सहजरित्या 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 46 वर. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात चांगली टोटल आपण पाहतो 46 धावा. 1 षटक बाकी असेल. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. शेवटच्या मार्गस्थ सुगनाथ पाटील येतात. धावसंख्या 46. सेकंडला आपण पाहतो निलेश जाधव. पहिला चेंडू. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. लेग बॅकच्या सुरुवात सिंगल येते. पंच शशांक पाटील इशारा करतात. गेली 2 दिवस शशांक पाटील आणि सुगनाथ पाटील 2 पंच चांगली कामगिरी करतात. धावसंख्या 47 वर पोहोचली आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातो. सुगनाथ पाटील राडामोर विकेट. गोड
गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू. गोलंदाज प्रश्न विचारतोय मात्र फलंदाजाकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही. डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत सुगनाथनं नक्कीच चांगली गोलंदाजी केली. डॉट बॉल. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला मात्र इथे चूक झाली क्षेत्ररक्षकांकडनं. चौकार येतो, 4 धाबा. 50 कंप्लीट, 51 धाबा त्या फलकावर. आपल्या सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली ग्रामीण फुटबॉल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं इथे आगमन झालं. भाईंचं आम्ही आयोजकांच्या वतीने इथे सहर्ष स्वागत करतो. कल्याण डोंबिवली फुटबॉल ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालं. भाईंचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. 10-51. 2 चेंडू चाच पडले फलंदाज. त्यानंतर आपण पाहतो विजय मात्रेचा बॅट बंद, चौकाराला 10-51. पुन्हा एकदा मोठा फटका, इथे येतो तो षटकार, 6 धाबा. नक्कीच आपल्या अध्यक्षांच्या बाईंचं स्वागत केलं फलंदाज विजय म्हात्रेने. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 57 वर. धावा. सलामीला आले, अजूनही खेळपट्टीवर खेळतात. चांगली फलंदाजी होते. महिलेच्या स्पर्धेमध्ये मालिकेवर ठरले होते तोच फलंदाज स्ट्रायकरला विजय म्हात्रे. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक 2 षटकार. असं वाटलं होतं की षटकार जातोय की काय दशरथ दादा, मात्र चेंडू थांबला. हवेचा ओघ इथे आपण पाहिलं, हवेनेच नक्की चेंडू थांबवला. फलंदाज बाद होतात, 2 विकेट डाऊन. अगोदर असं वाटलं होतं की षटकार जातो की काय दशरथ दादा. काल आपण पाहिलं चेंडू बॅटवर आला की षटकार जायचा. चेंडू कसा टाका. आज थोडस वातावरण मंदावलं थोडस. नक्कीच गोलंदाजांना साथ देते खेळपट्टी. धावसंख्या आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा. सलामीचा फलंदाज विजय म्हात्रेने 27 धावांचं योगदान दिलं. जगन्नाथ म्हात्रे येतात नवीन फलंदाज. या पुढचा सामना असेल तर जय दुर्गामाता 40+ काटे विपक्ष जय गावदेव 40+ साबेत. आपल्या 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके माजी सरपंच काटे शिवसेना तालुका संघटक कल्याण आणि आपल्या सर्वांचे लाडके आपण पाहतो अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालं. भाईंचं आम्ही आयोजकांच्या वतीने इथे सहर्ष स्वागत करतोय. 57 धावा दाखल काबर. जगन्नाथ म्हात्रे स्ट्रायकरला, गोलंदाज सुगनाथ पाटील. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, लक्षात घ्या. डॉट बॉल. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतो धाफलकावर 57. लक्ष ठेवलं कोळेगाव संघाने कोपर संघासमोर 58 धावांचं. तर लक्षाचा पाठलाग इथं आपण पाहतो कोपर संघ कशा पद्धतीने करतोय. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली रायगड असो ठाणे असो दशरथ पाटील करावेचे आमचे नवी मुंबईचे आमचे सहकारी समन्वयक यांच्या माध्यमातून यांच्या वाणीतून आपण दुसरं सत्र ऐकूया. तर बाईंचं आगमन झालं. बाईंचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नुकतंच ज्यांचं आगमन झाल्यानंतर कार्य सम्राट, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असं त्रिवेणी संगम अर्जुनभाई पाटील माजी सरपंच काटेवाडी यांचा 50वा वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात साजरा करून अर्जुन भाई असले की आम्हाला चेप येतो थोडंसं, बरोबर की नाही. कारण काहीतरी टॉनिक पाहिजे. सध्या आम्ही तुला लावून आलोय, लावून म्हणजे पिऊन पाणी. कारण आमची ही लँग्वेज अशी आहे, बरोबर की नाही. शशांक पाटील यस
टायटल सॉन्ग आम्ही बघितला बघूया. नुकतं ज्यांचं आगमन झालंय 40+ संघटनेचे अध्यक्ष अतिशय जाणीव 40+ संघटना फार म्हणजे फॉरवर्ड केली, इम्प्रुव्हमेंट केली आमचे अर्जुनभाई पाटील. अतिशय दानशूर आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या आग्रहा खातर चला 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी अतिशय रंगतदार सामना, बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंड, कडवा प्रतिकार, अटीतटीचा सामना, नाट्यमय रोमांचक उत्कंठावर्धक सामना. SRGS ग्रुप अतिशय चांगला ग्रुप या ठिकाणी. मैत्री चषक 2024 40+ दमदार आयोजन. नुकताच ज्यांचा आवाज आपला पंडित पाटील 40+ रेग्युलर या ठिकाणी. चला 58 धावांची गरज दरम्यान कोपर संघाची पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, भूमीची पहिलीच जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. अतिशय दमदार आयोजन, चांगलं मैदान, स्वच्छ संकुल. तर याच्यानंतर सामना होईल जय दुर्गा माता 40+ काटई. काटई म्हटलं की रत्नबुवा स्पर्धा डोळ्यासमोर येतं बघूया. जगाच्या पाठीवर अतिशय भव्य दिवस स्पर्धा, टेनिसचा एक जबरदस्त आयोजन इव्हेंट आणि त्यांना 2 हात करतील. याच गावची टुर्नामेंट यजमान विरुद्ध पाहुणे असा सामना होईल या ठिकाणी. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. चला इथं बॉल चॉईस नाही ना, बॉल चॉईस आहे. किती 4 की 2 नाही सांगा तसं आम्हाला, बरोबर की नाही. चला पहिल्या जोडी रंगमान. डाव्याला आरंभ, प्रारंभ, सुरुवात. श्री गणेश ओमामा प्रस्तावना पूर्वार्ध म्यादी बोहनी. अतिशय भन्नाट स्पर्धा 40+ कारण अर्जुन मोहनचं फार याच्यामध्ये योगदान आहे. 40+ संघटना ज्याने अतिशय नावारूपाने सध्या टॉपला असले बघूया. रायगड देखील चांगले आहे, परंतु सध्या जे कल्याण डोंबिवली जवळ 58 अजून 2 वर्ष तांबा ना ते धृतराष्ट्राचा रेकॉर्ड तोडू 101 कौरवांचा, बरं की नाही. तर प्रत्येक गावात 2-2 टीम म्हणजे डायगरची नाही ना, डायगर आता मोठे जवान आहेत, होतील आज न उद्या म्हातारे, बरं की नाही. काही लोक वय लोक होतात म्हणून म्हणताना गाईचं वय आणि पुरुषांचा पगार कधी विचारू नये. सगळ्याचा शोक असावा, जुगाराचा असावा, दारूचा असावा, बैलगाडा, पण एक शोक नसावा, नाकाचा शोक नसावा. आता नाकाचा शोक मला विचारू नका प्लीज. मी तुम्हाला सांगेलच तर लाईव्ह आहे म्हणून. या लाईव्हने आमच्याला वांदे केले हो. एक टेस्ट परवडली सारी युट्यूब नको. चला पहिली जोडी, पहिल्या षटक, प्रगती पदार, बॉलिंग मार्क तयार. सोमनाथ पाटील संघाच्या पद्धतीने पहिलं षटक, प्रगती पदार, पहिलं षटक, पहिला चेंडू, 58 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी जबरदस्त संघर्ष. 2 टोक्यामध्ये धुमक, छत्री, चकमक, जुगलबंदी, आत्तशबाजी, हमरी तमरी, रसिकेत, कलगी तुरा, यादवी, रणदंडवी. प्रमोद आणि सोमनाथ, सुपनाथ, सुखनाथ, संभाजी. ये शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट फॉर्म में बैकवर्ड गेले, एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वेअर लेग. बॉलिंग मार्फत संभाजी पहिला चेंडू तयार. लेफ्ट आर्म राऊंड फेकर पुन्हा फेक केला बघूया. जबरदस्त टायमिंग, पहिल्या चेंडू अप्रतिम स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग. संघाची धाव संख्या 4 वर. दंडा सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. मध्ये मध्ये कॉमेंटेटर इंग्रजी बोलायला म्हणून कॉमेंटेटर एडजावा आहे. दंडा चौकार, मॅग्निफिशंट स्ट्रोक. संघाची धाव संख्या 4 वर. 58 धावांच्या वर अटॅक करावा लागेल, रन उठवावा लागेल. अतिशय चांगली स्पर्धा. याच्यानंतर आमचे अर्जुन भाईंचा संघ, काटई संघ, त्याला 2 हात करतील. याच गावातील साबे संघ आणि 11 फलंदाज ज्याने चौकाने खदवले. या स्पर्धेमध्ये भावेश पाटील अतिशय चांगली स्कोरिंग. संभाजी तयार. लेफ्ट राऊंड विकेट पुन्हा चांगलं टायमिंग, चेंडू डीप मिड विकेटला आणि सुमारे षटक काऊ करून चांगलं फिल्डिंग. मिळतील 2 धावा. 2 धावेचे बेनिफिट. संघाची धाव संख्या, फैलावली धाव संख्या, रुद्दिंग संघाची धाव संख्या 2/6 बनन. मिस्टर संभाजी
खेळे सुकनाथ. UTC यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षक आपल्या घरी बसल्या बसू शकता. या ठिकाणी अतिशय चांगली स्पर्धा 40+ हे आयोजन. आणि हा या समर्पित चेंडू पुन्हा खोदन करणे अंदराज खेळण्याचा प्रयत्न चेंडू मैदानावर टॅप केला. चेंडू पुश केला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या रुग्णगत वर्तमान गतिमान धावसंख्या 7 फलन बिनबाद 7 अशी दमदार सलामी 58 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. नुकतेच ज्यांचं आगमन झालं अतिशय दमदार व्यक्तिमत्व आमचे आदरणीय वंदनीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील काटेगावचे एक मुलं मैदान तोफ. आणि हा या सुनाचा चेंज ऑफ गती परिवर्तन अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा. जामीन जलाल विषारी मारा, विकारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट बॉल. संघाची धावसंख्या या ठिकाणी ओनली 7. प्रति षटकामध्ये जवळजवळ 12चा आसपास टार्गेट. 58 धावांची गरज म्हणजे 11.25 इज द इक्वेशन टार्गेट अस्टिंग रन रेट. आणि हा यस पुन्हा अप्रतिम कव्हर आहे. जबरदस्त टायमिंग. चेंडू डिपिश पॉईंटला मिळते 4 धावा. नेत्र दिग्गज टायमिंग क्लासिकल तंत्रशुद्ध फटका ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह मेलोडियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 11 1 फलन बिनबाद 11. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. लास्ट डिलिव्हरी. ठिकाणी जेवणासाठी मात्र चांगला मेनू आहे. डाळ मुंडी आहे. एका ठिकाणी खाली भाई 4 लाखाची स्पर्धेला जेव्हा झालं शापूची भाजी. तिच्या आईला शापूची भाजी कोणा तुम्ही सांगितलं लाईव्ह नसती तर. धाव संख्या झाली 11 लास्ट डिलिव्हरी. अंतिम अखेरचा शेवटचा चेंडू. पहिलं षटक प्रगती पदावर. धाव संख्या 11 फलन आफ्टर 5 डिलिव्हरीज. जबरदस्त सुरुवात. दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. आणि हा लॉप केला बघूया. जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार सिक्सर. नो चान्स. अप्रतिम फटका. आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. वडारी म्हणजे गोटे अंपायर, ज्याला म्हणतात कॉलेज म्हणतात टापकरी जे दगड फोडतात ना. धाव संख्या 17. षटक क्रमांक पहिले संपूर्ण 6 चेंडू 17 धावांची लईलूट. धावांचा तागादा. धावांची गंगाजनी. धावांची गटार गंगा. पहिले षटक संपूर्ण 6 चेंडू 17 धावा. 17 फॉन आफ्टर 6 डिलिव्हरीज. चांगली दमदार सलामी. अफलातून सुरुवात. जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स, अतुलनीय खेळ, उल्लेखनीय कामगिरी. तर याच्यानंतर जो सामना होईल पहिली जशी इनिंग संपेल जयदुर्गा माता काटोई 40+ आणि या स्पर्धेचे आयोजक साबेगाव SRGS मैत्री ग्रुप 40+ चषक आयोजक म्हणजे मैत्री चषक 2024. दमदार आयोजन. चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. 40+ हे नेत्रदीपक आयोजन. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. नवीन मीडियम मेसर मिस्टर जगन कोळेगाव 40+ संघात आणखीन एक जबरदस्त गोलंदाज. संघाची धावसंख्या 11 कोपूर आणि कोळेगाव दोन बलाढ्य संघ या ठिकाणी 40+ नामवंत संघ. त्याची हे बिग फाईट. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. चला स्पीड अप प्लीज मिस्टर जगन. आणि हा यस पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. अचूक मारा. जबरदस्त आउट स्विंगर. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या रोडावली. धावसंख्या या ठिकाणी 11. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 41 धावांची गरज. जबरदस्त आव्हान, जबरदस्त जटिल आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क या ठिकाणी जगन राईट आर्म फॉर द विकेट. आणि हा चेंडू शॉर्ट पिचर पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग वेस्टर मागे बघूया. डॉट डिलिव्हरी. अप्रतिम बॉलिंग अटॅक. जबरदस्त मारा. जालिम जलाल विषारी मारा, विखारी मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. 16 मध्ये 41. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या ठिकाणी कोळेगाव आणि कोपर.
आणि हा यश पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा पुन्हा एकदा उजव्या बाहेरून डॉट डिलिव्हरी आणि 17वा डॉट बॉल, 70वा डॉट बॉल या स्पर्धेमधील निर्धाव चेंडू फेकणारा हा बघूया पंडित पाटील या ठिकाणी कमी तिथे आम्ही, बरोबर नाही. आणि हा दिशाहीन चेंडू हे संसार अष्टम, एक धावेचा इशारा, एक धावेचा निर्वाळा, दावा समर्थन अनुमान, एक धाव मिळेल संघाची धाव संख्या या ठिकाणी 12वर 18वर 18 फलन. जिंकण्यासाठी अजून तब्बल 40 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे. आणि हा यस लोअर फुल टॉस, एक जबरदस्त सामना. एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट. राजकारण आहे फक्त, त्याला आमचे सुचवतील सध्या साहेब आले तर मुख्यमंत्री साहेब. फक्त मनोरंजन, क्रिकेट इज अ फनी गेम. आणि हा एक पुन्हा चेंडू या ठिकाणी आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदाम, पहिल्या विकेटचा कर्जाला डीजे. नवीन फलंदाज या ठिकाणी जाईल दीपक पाटील, धन्यवाद. वंडाचा फलंदाज या ठिकाणी पहिला फलंदाज बाद, पहिला गडी करत, पहिला हादरा, पहिल्या विकेटचा पतन प्रभात, पहिली गळती गच्छंती, पहिली विकेट तरी बार, पहिल्या विकेटची एक झेट, पहिल्या विकेटचा कर्दाबाई, पहिली विकेट पाय होता 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दीपक पाटील संघाचा नवीन फलंदाज, कोपर संघाला जिंकण्यासाठी मिळूया 58 धावांचं टार्गेट जो लक्षात पाठला करताना या ठिकाणी. दीपक महत्व आहे का? राईट आर्म मध्ये विकेट पुन्हा जाया वरती चेंडू स्टेप झालाय खेळून काढण्यात लंगावनला पुन्हा चांगलं फिल्डिंग, जबरदस्त ऑन ड्राईव्ह मिळेल फक्त एक धाव. 100 कोणी म्हणे संघाची धाव संख्या 19, 1 बाद 19, 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि षटक क्रमांक दुसरे संपुष्टात आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 म्हणजे बरोबर प्रति षटकामध्ये 13 धावांचा गरज आहे ठिकाणी. बॉल्स टू गो, रिक्वायर 39 रन्स. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पदार. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर, गोलंदाजच्या बोहल्यावर, रॅम्बर मोंड्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. 18 चेंडू 39 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया क्रिकेटचं भविष्य आणि पवारसाहेबांचे राजकारण याचा नियम नाही. पंडित पाटील इंदुरीकर महाराज म्हणता, इंदुरीकर महाराज की गौतम पाटील 3 गड्यांचे 1.5 लाख घेते. चला आम्ही मागितलं तर बोमामध्ये, पण साहेब सामानामध्ये फरक आहे ना. पण ती 150 का ती 3 लाख मागेल. जसं सामान तसा पैसा. चला नवीन गोलंदाज निलेश जाधव संघाच्या वतीने तिसरं षटक. आपण ठेवणीतलं पडले होते पहिले षटक. 18 चेंडू 39 धावांची गरज. कोळेगाव आणि कोपरगावसह विद्यमान सामना उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, एक जबरदस्त लढत, कांटे की टक्कर, कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला. दोन्ही संघ आमने सामने, 2 बलाढ्य संघ आमने सामने. पहिला चेंडू तयार निलेश जाधव आणि हा शॉर्ट पिच पुन्हा स्टेअर करायचा चेंडूला शॉर्ट थर्ड पुन्हा चांगलं प्रोटेक्शन मिळेल फक्त एक धाव. कोचमिनी संघाची धाव संख्या या ठिकाणी 20 वर. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज. तर या स्पर्धेचा निर्णय कंपल्सरी चेसिंग.
17 चेंडू 38 धावांची गरज. निलेश जाधव तयार आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी. पुन्हा दमदार सिक्सर. यस अप्रतिम असं वाटलं की चेंडू हवेमध्ये, परंतु एक दमदार टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, उल्लेखनीय फटका या ठिकाणी. संघाची धावसंख्या फैलावली. उर्वरित चेंडू या ठिकाणी राहिले 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 16 मध्ये 32. 16 बॉल्स टू गो. रिक्वायर 30 म्हणजे प्रत्येक चेंडूला पाहिजे या ठिकाणी 2 धावांचे बेनिफिट. माझ्या समोर माझ्या उजव्या त्याला भावेश पाटील, अतिशय अचूक स्कोरिंग. तर उंबारले गावचे आहेत भावेश पाटील. नुकतंच ज्यांचं आगमन झाला बघूया. डायनो पर्सनॅलिटी सन्माननीय आमचे अर्जुनभाई पाटील. दोस्तीच्या दुनियातील राजासारखा माणूस या ठिकाणी अर्जुनभाई पाटील. दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. कार्य सम्राट अर्जुनभाई पाटील. कुठलीही काही असं बघूया मदतीचा हात नाही बघूया कधी अर्जुनभाईचा नेहमी मदतीचा. काही धार्मिक असो, शैक्षणिक असो, कुठले क्रीडा क्षेत्र असू दे या ठिकाणी अर्जुनभाईने मी धन्यवाद देतो. बघूया पुन्हा एकदा त्यांच्या आग्रहा खातर. आणि हा यश पुन्हा एकदा पूल केला बघूया. जबरदस्त टायमिंग, फुल पॉवरफुल, तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर, ग्लोरियस स्ट्रोक, उत्तुंग फटका, बेबंद फटका, बुलंद फटका, चार्मिंग स्ट्रोक, जबरदस्त आविष्कार, चमत्कार, साक्षात्कार, देखना फटका, स्मार्ट स्ट्रोक्स. 14 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. तुम्ही धावा सांगा आता. आम्ही तो उपटतो म्हणजे खिल्या. खरं हे क्रिकेट आहे, बरोबर की नाही. मग आता ते बोंबलताना आम्ही कशाला बोंबलायचं, बरोबर की नाही. कशाला घसा खराब करायचा. उपटतो म्हणजे खिले आहे, तर टेबलाचे खिले. कारण आमची शैली अशी आहे, बरोबर की नाही. कोणी निंदा कोणी वंदा, असं समालोचन हा आमचा धंदा. चला बॉलिंग मार्फत या निलेश जाधव. चौदा मध्ये 26 धावांची गरज. 14 बॉल्स टू गो. रिक्वायर 26 रन्स. आणि हा यस पुन्हा एकदा लॉप केला. पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग, केलेली पिटाई, जबरदस्त टायमिंग, मिड विकेटच्या डोक्यावरून क्लिअर केला. आणि उर्वरित समीकरण या ठिकाणी स्वतःमध्ये कोपरगाव 40 बस या ठिकाणी 13 मध्ये राहिल्या ठिकाणी 20 धावांची गरज. म्हणजे पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. असं वाटलं होतं की कोळेगाव संघाची परिस्थिती चांगली आहे, परंतु कोपरगाव संघाची ही दमदार बॅटिंग, काय अफवातून बॅटिंग. बॅट्समॅन सुखनाथ पाटील, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, प्रदर्शन, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय बॅटिंग, गुण पराक्रम, मौलिक कामगिरी. राहिल्या 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. फक्त फासला अंतर आहे, फक्त 7 धावांचा आहे. 13 बॉल्स टू गो. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम निलेश जाधव इन दी थर्ड ओव्हर. आणि हा पुन्हा अप्रतिम कव्हर आहे कमी झाल्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा हे चकवून गेला. गुंगारा दिला 4 धावांसाठी. अफलातून बडका पहिले, नंतर ऑन ड्राईव्ह, त्याच्यानंतर अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. 3 षटक संपुटाच्या ठिकाणी. उर्वरित 12 चेंडू राहिला, फक्त 16 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर 16 रन्स. भाई या ठिकाणी कल्याण डोंबिवलीचे एकमेव व्यक्तिमत्व, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, अर्जुन भाई पाटील. दातृत्व, कर्तृत्व, पुन्हा एकदा जबरदस्त डायनामिक पर्सनॅलिटी, उत्तुंग पर्सनॅलिटी, साधी राहणी, उच्च विचारसरणी भूया. आणि सुखनाथ भूया ज्याने 8 चेंडूमध्ये 32 धावांची मॅरेथॉन इनिंग, म्हणजे जवळजवळ 400चा स्ट्राईक रेट. राहिले 12 चेंडू आणि या ठिकाणी 16 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये ठोकायचे आहेत. 8 धावांची गरज आहे. सुखनाथ अतिशय फॉर्म मध्ये आहे. जबरदस्त बॅटिंग. प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकवर्ड संघ होताना शेवटी क्रिकेट आहे. एखादं जरी षटक चांगलं झालं पुन्हा एकदा कमबॅक करतील, पण तो सुखनाथ जोपर्यंत आहे हा करा किडनीमध्ये अडकलेला मुतखडा आहे. मिस्टर सुखनाथ
उर्वरित 8 चेंडू आणि 32 धावांची अफलातून इनिंग. मग तो काढला का बाहेर काय पुढचं काम सुकनाथ जबरदस्त बॅटिंग. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या सामन्याच्या बदला चौथ्या छोट्या प्रगती बदल बॉलिंग मार्कवर या ठिकाणी कोळेगाव आणि कोपर अशी ही बिग फाईट. जबरदस्त सामना 58 धावांची गरज असताना सुकनाथ याची ही जबरदस्त बॅटिंग, कमालीची बॅटिंग, जबरदस्त योगदान, जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन, जबरदस्त भीम पराक्रम, मौलिक कामगिरी, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, प्रात्यक्षिक. 8 चेंडूमध्ये 32 धावांची वादक विस्फोटक वादळी फलंदाजी. चला नवीन गोलंदाज षटक क्रमांक 14 प्रगती बदल बॉलिंग मार्क वर तयार. नवीन मीडियम पेसर जगन्नाथ आणि स्ट्राईकला या ठिकाणी दीपक म्हात्रे, बाजूला सुकनाथ ज्याने 8 चेंडूमध्ये 32 धावा साकारल्यात. बघूया एक जबरदस्त युजफुल इनिंग. या जगन्नाथला पहिला चेंडू पुण्याचा अप्रतिम बोले. यस जबरदस्त चेंडू अशी जर अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली पुण्याचा कंबॅक करा. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. उर्वरित चेंडू 11 धावा पाहिजे. 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल कारण ह्या स्पर्धा नियम आहे कंपल्सरी चेसिंग की नाही. आणि ह्या शॉटला चेंडू पुन्हा टॅप केलाय. चांगला फटका भूया. चेंडूला पॉईंटच्या दिशेने 1 धाव मिळते. उर्वरित चेंडू धाव आणि धावा पाहिजे. 15 धावांची गरज. 1.50 इज द आस्किंग रन रेट. अर्जुन भाई यांचं नुकतंच आगमन झालं. बघूया एक दमदार व्यक्तिमत्व. बघूया दातृत्व ज्याला म्हणता. बघूया अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा मिस्टर अर्जुन भाई पाटील ज्यांचं नुकतंच आपण टायटल सॉंग ऐकलं. बघूया कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांनी कल्याण 40+ अतिशय पराकुटला उच्च कुठे नेले. बघूया एकमेव व्यक्तिमत्व. आणि हा शॉट पेजने हुक करायचा आहे पण तो टायमिंग या ठिकाणी चेंडू गेला. या ठिकाणी लेग स्लिपला मिळेल. या ठिकाणी डॉट डिलिव्हरी. सुकनाथ जोपर्यंत या ठिकाणी ज्याने 9 चेंडूमध्ये 32 धावांची अतिशय झंझावाती इनिंग. मिस्टर सुकनाथ आणि हा यस पुन्हा आता चेंडू या ठिकाणी पुन्हा छकला गेला. बघूया या ठिकाणी मुलांनी मात्र सांगले. यस काय जबरदस्त जगन्नाथ. आणि मागचं षटक फक्त 2 धावांचा बघूया म्हणजे चांगला गोलंदाज. यस कारण जास्तीत जास्त 2 षटके फेकतात या ठिकाणी. जगन्नाथ पहिल्या षटकात 2 धावा. दुसरं षटक त्याच पुठडीचं त्याच घटनेचं या ठिकाणी बॉलिंग मार्क. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट. आणि हा म्हटलं या ठिकाणी दुसरा चेंडू यस आउटसाइड असतो. 15 धावेचा इशारा. 1 धावेचा चाकणा. नरकातला चेंडू नसका चेंडू या ठिकाणी 1 धावा मिळेल. उर्वरित चेंडू या ठिकाणी 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. रिक्वायर 15 रन्स इन रिमेनिंग 8 डिलिव्हरीज म्हणजे 8 चेंडू 14 धावांची गरज. एक रंगतदार सामना अटीतटीचा. आणि हा यस पुन्हा आता टायमिंग मात्र या ठिकाणी जमत नाही या ठिकाणी. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. या ठिकाणी मिस्टर सुकनाथ. आणि 2 धाव कंप्लीट. यस असं वाटलं ते रनआउट परंतु यामध्ये फिट जमली नाही. 2 धावांनी पुन्हा एकदा सुकनाथ पोहोचतो या ठिकाणी. 34 7-12. बघा 7-12 म्हटलं की एजंट लोक कशा नाही का जे दलाल असतात ना दलाल. 7-12 लास्ट डिलिव्हरी जगन्नाथ. आणि हा यस पुन्हा आणखी एक चांगली डॉट बॉल बघूया. पहिल्या षटकात 2 धावांनी या षटकात मोजल्या फक्त इनिमिन 4 धावा. काय बॉलिंग अटॅक केला जबरदस्त मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. जालिम जलाल विषारी मारा. धडक मारा. अचूकता दहकताना भेदकता. राहिलं शेवटचं षटक. 6 चेंडू 12 असं वाटलं होतं की म्हणजे 4थ्या षटकात मॅच संपेल. पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी कोळेगावचं कमबॅक पुनरागमन. आणि शेवटचं षटक गोलंदाज कोळेगाव संघाचा 40+6 SRJS एक नामवंत ग्रुप या ठिकाणी मैत्री चषक 2024 40+ आयोजित साबेगावमध्ये पहिल्यांदाच
चला बॉलिंग मार्ग तयार. शेवटच्या षटक प्रगती पदावर लास्ट मॅन विजय. कोळेगाव संघाचा आणखीन एक गोलंदाज विजय भैया 7 मध्ये कुटाच्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 6 मध्ये 12 ना 6 मध्ये 12. पहिल्या चेंडू षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटका फक्त त्याच्यामध्ये 12 चेंडू आणि 6 धावा फक्त दिल्या. काय गोलंदाजी केली या ठिकाणी. प्रतिस्पर्धी संघ बॅकफुटर असताना बघूया पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. विजय तयार. थोडी स्पीड करा प्लीज. पंडित बाजारात टॉस करून द्या प्लीज. काटई आणि साबेगाव. आणि हा यस पुण्याचा चेंडू झाल्या ठिकाणी. तर मला एक धाव, 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघाला विनंती आहे स्पर्धेचा नियम करा म्हणजे 40+ असते, विकेटवर असते. बघूया म्हणजे बऱ्याच ठिकाणी कल्याण डोंबिवली रायगड म्हणा, या ठिकाणी नवी मुंबई म्हणा. तर सन्माननीय माननीय सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते बघूया जयदुर्गा मत काटई 40+ आणि त्यांना 2 हात करतील याच गावची. बघूया साबेगाव म्हणजे यजमान विरुद्ध पाहुणे. सन्माननीय सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते बघूया तिसऱ्या सामन्याचे नाणेफेक. हो यस पुन्हा या ठिकाणी चान्स होता या ठिकाणी आणि फलंदाज बाद. क्या बात आहे. झेल जरी सोडला परंतु नंतर मात्र अचूक गोटीने. आणि काय जबरदस्त या ठिकाणी असं वाटलं तर कोळेगाव आणि कोपर. तर बॉल राहिले या ठिकाणी 4 आणि धावा पाहिजे 11 धावांची गरज. 4 balls to go रिक्वायर 11 runs. जबरदस्त सामना या ठिकाणी. कमालीचा सामना, रोमांचक. साबेगाव वन दी टॉस. काटई 40+ आणि साबेगाव 40+ हा सामना असेल. काटई म्हटलं की या ठिकाणी रतनराव स्पर्धा जगाच्या पाठीवरीमधील एक जबरदस्त भन्नाट स्पर्धा. संपूर्ण जगाचं लक्ष ज्या स्पर्धेवर असं बघूया कारण निवडक्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी. यावर्षी नजीमुल्ला रतनराव पाटील म्हणजे फार वर्षापासून नजीमुल्ला यंदाच होते पण पुढच्या मध्ये गेली सलग ज्यांचे 4 सलग 16 ते 17 वर्ष अजूनही तोच स्टँड रतनराव स्पर्धेचा तो ब्रँड जो ग्लॅमर. तर स्ट्रायकर या ठिकाणी सचिन म्हात्रे बघूया. उर्वरित चेंज 4 आणि धावा पाहिजे 11 धावांची गरज. 4 balls to go needed 11 runs. काय जबरदस्त सामना. कमालीचा उत्सुक प्रेक्षकांच्या कांदाचा ठाव घेणारा मते कुंठित करणारा रोमांचक सामना. रोमांचक जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स. मिस्टर विजय तयार. 4 balls to go रिक्वायर 11 runs. 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. राईट हँड डाऊन द विकेट आणि हा चेंडू खोदून काढला. चेंडू जाईल या ठिकाणी. जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावांसाठी. यस आपलातून फटका. जबरदस्त टायमिंग क्लास फटका. स्ट्रेट ड्राईव्ह 3 चेंडूमध्ये पाहिजे ठिकाणी 7 धावांची गरज. काय सामना बघूया. अजूनही संदिग्ध अवस्थेमध्ये दोलायमान स्थिती, त्रिशंकू अवस्था. दोन्ही संघाने अजून जिवंत ठेवले या ठिकाणी सामना. 3 मध्ये 7 धावांची गरज. दोन्ही संघाला विनंती करते कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि हा एक फुलटा चेंडू पुन्हा एकदा तसाच फटका या ठिकाणी. यस चांगलं दमदार फिल्डिंग. राहिले 2 बॉल आणि धावा पाहिजे 6 धावांची गरज. हा चेंडू जर निर्णायक ठरला या ठिकाणी पुन्हा एकदा टेन्शन गेली या संघाला बॅटिंग करणाऱ्या. या चेंडूवर या सामन्याचा भवितव्य. 2 balls to go require compulsory 6 runs. Compulsory dressing, compulsory chasing is the main principle of this tournaments. सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते बघूया काटई 40+ विरुद्ध साबेगाव 40+. टॉस जिंकला साबेगावनं. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. स्टील पेंडिंग. आणि हा पुन्हा फ्लेक केला बघा. जबरदस्त टायमिंग. चंद्र बॅकवर्स केलेला. तर पुन्हा 2 धावले बेनिफिट आणि कंपल्सरी या ठिकाणी चौकार मारावा लागेल. या ठिकाणी फलंदाज विजय तयार. बॉलिंग मार्कवर कोळेगाव संघ पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. शेवटच्या चेंडूवर जरी चौकार मारला तरी संघ विजय होऊ शकतो. बघूया निर्णायक विजयासाठी 4 धावांची गरज. जर 3 धावा झाल्या तरी त्यांचा संघ पराभूत होईल कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग म्हणजे कुठल्याही परिस्थितीत या धावा तुम्हाला ठोकायच्या आहेत. लास्ट डिलिव्हरी निर्णायक चेंडू 50,000चा चेंडू केला स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक 50,000
द्वितीय पारितोषिक म्हणजे 30,000. 25 5 आम्ही वाढवले. जाऊ दे, आपल्या बापाचं काय जाते ना हो. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम विजय. कोळेगाव संघाचा पुन्हा जबरदस्त कमबॅक. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट फाईन मॅन, एक शॉर्ट लेग, लॉंग ऑन, बॅकवर्ड पॉइंट, असं आक्रमक क्षेत्ररक्षण डेबा. तर साबेजांनी पहिल्यांदा फलंदाजी कधी या ठिकाणी. चांगला निर्णय. आणि हा यश पुन्हा चेंडू फटका या ठिकाणी. मात्र या ठिकाणी 4 धावा मिळतात की नाही, परंतु नाही मिळणार या चेंडूला. टिपू स्टॉप पॉइंटला आणि भूया निसटता विजय या ठिकाणी. कोळेगाव कोपर संघ भूया चांगली निकराची लढत दिली. भूया एक निसटता भूया आणि पराभवाची हार पत्करावी लागली. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कदाही सामना जिंकला तर सुकणार ठरला असता. चला, सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सारा हा येतं आहे जरा आज